कोल्हापुरातील रस्ते चकचकीत झाले अशी वल्गना करणारे काही पोस्टर्स कोल्हापुरामध्ये झाले. परंतु आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने एक अनोखा आंदोलन चालू करण्यात येत आहे की कोल्हापुरातील रस्ते कोणत्याही रस्त्याला खड्डा नसेल असे रस्ता दाखवा आणि 500 रुपये मिळवा असं नागरिकांना आवाहन केले. काय सांगाल की तुम्ही आता हे आवाहन नागरिकांना केले? महाराष्ट्रातील महायुतीचं सरकार एवढा विकास करायला लागले की त्या विकासाला बघून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही एक बक्षीस जाहीर केले की कोल्हापुरातील एक असा रस्ता दाखवा की त्या रस्त्याला खड्डा नाही आणि 500 रुपये बक्षीस मिळवा. महायुतीचा विकास एवढा चालू आहे ना की रस्त्यावर खड्डेच नाहीत, सगळे चकचकी झाले. म्हणून आम्हाला ही पैज लावायला लागल्या की एक रस्ता दाखवा आणि 500 रुपये घेऊन जावा. गेल्या काही दिवसांनी कोल्हापुरातील रस्ते झाले 100 कोटी रस्त्याला असं म्हटलं जातं. नाही, खरं तर ते 100 कोटीचे रस्ते म्हणतायत, पण आम्हाला फक्त डिजिटल बोर्डवर रस्ते दिसतात. कारण वास्तविक बघायला गेलं, आजचा जो रस्ता असतोय, आज कोल्हापुरात रस्ता झाला आणि 2 महिन्यांनी परत गेलो तर तो रस्ता ह्योच आहे की नाही हे पटवायची पण ओळख लोकांना आता मुश्किल झालंय. कारण इथं पैसे फक्त येतात पण ते रस्त्यात जात नाहीत, हे कमिशन मध्ये जातात. म्हणून आज आम्ही कोल्हापुरात विदाऊट रस्ते खड्डे मुक्त रस्ता असा दाखवा आणि बक्षीस मिळवा हे अनोखं आंदोलन आम्ही आज सुरू केले पक्षाच्या वतीने. कोल्हापुरातील रस्ते चकचकीत आहेत आणि किती नागरिकांना 500 रुपये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने मिळतात हे पाहणं गरजेचं आहे. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.